I love when my makeup looks shit because you take so much of effort and it still manages to look shit. This is my outfit. I'm wearing a blue kurta and jeans and my old sandals. Bye guys. माझा बर्थडे नव्हताच झाला तो आल्यापासून, एकदा पण नाही झालं तू आल्यापासून. बर्थडे कधी झालाय? तरी शोधतीये, कुठे शोधतेस आता? मला पण भेटला नोव्हेंबर 5. काय कोण दाखव नोव्हेंबर 5 ला माझा वाढदिवस. काय कुठे नोव्हेंबर 5? ए सॉरी चुकलं. भेटला किती तारीख? मार्च 11. नशीब मार्च 11. नशीब कॉलेजच्या ह्याच्यावर आपण असणार आहे. नशीब हा कॉलेजच्या ह्याच्यावर सापडला. फायनली असा माझा नंबर यांनी सेव्ह केलाय. सान्विका मुंबई 11 मार्च. कसं वाटतंय? हो मस्त अप्रतिम. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर फायनली समजलंय. बाग कितीला दिली त्यांनी? ती एवढी मस्त बाग मला आवडलेली, पण चेतनाचं असं म्हणणं आहे की माझं तोंड बघून त्यांनी जास्त भाव सांगितला. त्यांनी आयफोन बघून जास्त भाव सांगितला. त्यांनी 1200 रुपये सांगितले आणि चेतना काय बोलली? 500ला भेटत होती मॉलमध्ये. तर अशी ग्रेट चेतना आहे. हिच्यासोबत कोणी शॉपिंगला अजिबात येऊ नका. शॉपिंगला आल्यास खिशाला खूप मोठा फटका पडेल, त्यामुळे जपून शॉपिंगला या. बोल. वेस्ट साईड मधून शॉपिंग करून आता ती रस्त्यावर शॉपिंग करायला आली आहे. काय घ्यायचं तुला? घे ना काहीतरी. एवढी लाजते पण तिचं इतकं बोलून झालंय की काय त्याला लिमिटच नाही राहिलंय. सुंदर आहे. 100 रुपये. किती? 1000 रुपये. एक शून्य कमी केलं. बार्गेनिंग घ्यायचं आहे का? नवऱ्याकडून घे ना. अगं त्या साईडला किती स्वस्त आहे. ही फक्त म्हणत असते. एक दिवस आपण असा व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये तू आम्हाला सगळ्यात स्वस्त ठिकाण दाखवते कम्पेअर करून. हा, इथे महागडे मिळतात पण तिकडे स्वस्त मिळतात, तुम्ही तिकडून घ्या. अगं ती अजून तिथेच राहिली. 70 रुपयाची वेटी घेते. ऑनलाईन माझी घेते. वेस्ट साईड मध्ये त्या बॅगेत ना महागडे कपडे आहेत, त्याच्यामध्ये तू खोंबून भाजी ठेवली आहेस. एक वॉश करायचा. महागडे सोड, त्या बॅगेमध्ये कपडे आहेत. एक वॉश करायचा घरी गेल्यानंतर. हिनी पिशवी आणली आहे तरी पण हिला नाही ठेवायची. तिला फक्त त्या भाजी घेऊन आलो. वेस्ट साईड मधून भाजी सुद्धा घेऊन यायचं जमतं असं तिला दाखवायचं. किती कष्ट ना आयुष्यात, खूप कष्ट असतात. त्यामुळे लवकर लग्न कर. खूप जास्त कष्ट असतात म्हणून लवकर लग्न कर असं म्हणणं आहे तिचं. हे पण लाइटिंग चांगली आहे. चिंते पाहिजे का? हे कितीला आहे दादा? ये टॉर्टाइज कितने का? माझी भांडी एवढी खाली पडायचो नाही. एवढी अमेरी नाही राहत. मी हे घेतलंय मिठाची बरणी म्हणून. चटणीची बरणी, मिठाची नुसती विचारणार आणि घेणार काहीच नाही म्हणजे विचारणार.
काचेची नाही आहेत ना, स्टीलचा मिळालाय ना. एक काढायला गेलं दुसरं पडतंय. करू शकते ती तसं, गॅरंटी आहे मला. काचेचं कसं घेणार आहे? कप कोणते चांगले वाटतात काही. घरेलू ब्लॉग आहे, घरचे लोक बघतायत. एक चांगलं कप सुचलं. चहा पिते की कॉफी? क्लिअर. मस्त दिसतात. किती काळजी आहे हिला. मी तुला सोडवायला येणार नाही, स्वतः रस्ता करते मला सोडवायची जागे. ब्लॉग एंड कर. So the difficult part about being in Dadar for shopping is you will never find a vehicle to go back, mode of transportation, because once you come to Dadar, you're gonna shop like a crazy person. Even if you are not a shopper, you will shop like a crazy person because things are so cheap and there is so much of variety. And if you are coming here with a good mindset, as in you are prepared कि भाई बहुत शॉप करके जाना है, तो you will also be prepared for the way by which you will reach home. So I usually come either with my father or brother, or I am coming prepared कि I will have to come by train only. So this time for some reason I was not ready, or I had come with a mindset that I will only go by taxi because I knew for sure that I'm gonna shop some crockery and some glass items which will be difficult to carry in train while heading back, because Thane, Badlapur, ये सब जो trains होते हैं, they are usually very packed and it gets difficult to get in the ladies compartment with all the stuff, and I have too many bags. इसके पीछे से एक bag है. So yeah, I fortunately found a taxi, and a taxi with online payment mode, because online payment ढूंढना बहुत difficult होता है. If you are booking an Uber or Uber rickshaw, that is fine, but taxi or just normal rickshaw with no online payment is so difficult. It is somewhere my fault as well, because I only prefer online mode of payment, and it gets difficult to hunt rickshaws and taxis with online payment mode. But lesson learned, I am going to keep some cash handy in case of emergency. रखना चाहिए, but I don't know why do I not keep it. I had come around 12:30 to shop and meet my friends, and now it's 5 and I'm heading back home. It's very late. We sat together, we had good food, and we were talking for hours, and then we decided to go and shop. And ज़्यादा टाइम तो हमने वेस्ट साइड में ही स्पेंड किया. चेतना was the highlight. She is like the main character in the whole video because it was fun because of her, to be very honest. So I was actually trying to find a good lighting to end the vlog. मी आज 2 आउटफिट्स शॉप केलेत. एक बॅग घेतली, थोडं घरच्यासाठी सामान घेतलंय, क्रॉकरी स्टफ, आणि आय मेट माय फ्रेंड्स. इट वॉज अ गुड टाईम विथ देम. आम्ही खूप गप्पा मारल्या. चेतनासोबत टाईम स्पेंड करायला खूप मजा आली मला. शी इज लाईक द फन कॅरेक्टर. हाय, शी इज लाईक द फन कॅरेक्टर, आणि होपफुली आय विल पोस्ट दिस व्लॉग एज वेल, and I will see you on the next vlog. Bye bye.